विदर्भ के उमरेड तहसील से एक तस्वीर सामने आई है, जहां हड़द गांव और परसोड़ी जैसे गांवों में जिंदगी खतरे में है। वजह क्या है? क्रशर प्लांट की बेकाबू ब्लास्टिंग, जिसकी गूंज अब लोगों की नींद, उनका चैन और उनके सपनों तक को तोड़ चुकी है। घरों में पड़ी दरारें इस कहर की गवाही दे रही है और गुस्सा ग्रामीण प्रशासन से जवाब मांग रहे हैं। अब सवाल बड़ा है, कब थमेगा ये धमाकों का सिलसिला? उमरेड तहसील का हड़द गांव और परसोड़ी, जहां लोगों के सिर पर आसमान है, पैरों तले जमीन, मगर अब दोनों पर भरोसा नहीं रहा है। वजह है क्रशर प्लांट की ये बेकाबू ब्लास्टिंग। हर धमाके के साथ गांव की जमीन भूकंप की तरह हिलती है। घरों की दीवारों पर गहरी दरारें पड़ गई है। बच्चों की मासूम हंसी अब डर में बदल गई, मानो उनके चेहरे पर सिर्फ एक ही सवाल हो, क्या अगला धमाका हमारी छत गिरा देगा? ग्रामीणों का कहना है, हमारे घरों की हालात खंडर जैसी हो गई है। रात को नींद नहीं आती, लगता है कि कब कौन सा धमाका सब कुछ तबाह कर देगा। धूल, टूटी सड़कें और बारूद की गंध, यही है गांव का नया सच। हेवी ब्लास्टिंग झाली की भूकंप झाल्यासारखा वाटते। असं वाटते की रात्रीच्या वेळेस जर हेवी ब्लास्टिंग होईल तर आमच्या जीवाचं काही कमी जास्ती होईल तर नाही ना, असं वाटते। जर अहोरात्र ब्लास्टिंग झाली तरच आमचं काय होते ना काय नाही, हे खूप आमचं धोक्यात जीवन असल्यासारखं आहे। घर आता हालते भांडे पडतात, याकवरले काही असे ठेवले आहे ते भांडे पडतात आणि पूरा घर हालते, अशी भीती वाटते। हे बाहेर बंद झाल्या पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। आणि माग आम्ही जर वरतं झोपत होतो तर ह्या 2 दिवाळी, हे 1 दिवाळी आणि ह्या इकडली दिवाळी, ह्या 2 दिवाळी पडल्या होत्या। तेव्हापासून आम्ही झोपणं इथं बंद केलं। ते बाजे इथं होते, बिस्तर होतं, ते बाजेही मोडली आणि पुरं हे झालं। तेव्हापासून भीती वाटते, हे खूप त्रास आहे। भांडे तो असे हालतात ना, अशी भीती वाटते की स्लॅब पडते की दिवाल पडते असं वाटते। ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडल्या आहेत, क्रॅक गेले आहेत आणि स्लॅबचे पोपडे पडले आहेत। तो पोपडा एक दिवस माझ्या घरी पडला। तो पोपडा आम्ही जिथे झोपत होते तिथेच पडला। जर तो दुपारी न पडता रात्रीच्या वेळेस पडला असता तर माझ्या परिवारातून कोणाला तरी दुखापत झाली असती। याची जिम्मेदारी कोणी घेतली असती? पूर्व सरपंच अतीश पवार ने तहसीलदार को निवेदन देकर कहा है, या तो ब्लास्टिंग बंद करो या फिर हमारा सुरक्षा का इंतजाम करो। लेकिन जब तक प्रशासन कदम नहीं उठाता, तब तक गांव वालों का गुस्सा और डर दोनों बढ़ते ही रहेंगे। चांपा, हड़दगाव, परसोड़ी, तिखाड़ी, सायकी, परडगाव, उटी या क्षेत्रात दर्जनभर क्रशर प्लांट असून या प्लांटमध्ये अनेक दिवसापासून हेवी ब्लास्टिंग केल्या जातात। त्यामुळे इथल्या स्थानिक जे नागरिकांचे जे घरं आहेत त्या घरांना अक्षरशः भेगा पडल्या आहेत। तसेच त्यांचे स्लॅबसुद्धा काही लोकांच्या पडलेले आहेत। अशा तक्रारी घेऊन परसोड़ी या गावातील काही महिला माझ्यापर्यंत आल्या आणि त्यांनी त्यांची समस्या व काही व्हिडिओ आम्हाला दाखवले। त्यानंतर आम्ही निवेदन तयार करून माननीय तहसीलदार चव्हाण साहेब यांना प्रत्यक्षात निवेदन दिले व त्यांना आम्ही यांच्या घरांची पाहणी करून त्यांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व त्यांना खनिज क्षेत्रातून किंवा आपल्या स्तरावरून जी काही घरकुल दुरुस्ती करता मदत करता येईल ती मदत यांना करण्याचे आम्ही त्यांना निवेदनामार्फत विनंती केली आहे। सवाल अब ये है, क्या जिम्मेदारी लोग किसी बड़ी त्रासदी का इंतजार कर रहे हैं या फिर इन मासूम जिंदगियों की चीख उन्हें जगा पाएगी?